नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 वार मंगळवार. गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज लसणाच्या दरामध्ये बदल पाहायला मिळते. तर बरेच दिवसापासून लसणाचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळत होते, परंतु थोडासा एक नंबर टॉप क्वालिटीच्या लसणामध्ये 15 ते 20 रुपयांचा बदल पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 10 रुपयांचं घसरण लसणाच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते. तर चला तर पाहू की आज कोणत्या लसणासाठी काय दर पाहायला मिळते. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. लसणाची मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाची आवक जी आहे ती साधारणतः मध्य प्रदेश त्याचबरोबर हिमाचल प्रदेश या ठिकाणाहून आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते. तर मागच्या आठवड्यामध्ये लसणाचे दर जे आहेत ते 350 ते 370 रुपयापर्यंत गेले होते. तर साधारणतः कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 190 रुपये किलोपर्यंत या लसणासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः 190 रुपयापासून लसणाचे दर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, लहान साईजमध्ये कुडी पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाच्या दरामध्ये थोडासा 10 ते 5 रुपयाचा फरक लहान कुडीमध्ये पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये थोडीशी कुडी आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 250 रुपयापर्यंत या क्वालिटीच्या लसणासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी पाहायला मिळतात. तर क्वालिटी मिडियम साईजची कुडी आहे. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पण हा लसूण पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लसणासाठी दर जे आहे ते 230 रुपयापासून पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूणसाठी साधारणतः 280 रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते चांगल्या प्रकारे उतरलेले पाहायला मिळतात. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लसणासाठी उच्चांकी दर जे आहे ते 320 रुपयापर्यंत पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः या लसणासाठी 300 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो तर मोठ्या साईजमध्ये पुडी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते चांगल्या लसणासाठी साधारणतः 20 ते 30 रुपयांनी उतरलेले पाहायला मिळतात. तर हा जो लसूण पाहायला मिळतो तर मोठ्या साईजमध्ये कुडी आहे. त्याचबरोबर थोडासा लाल कलर्समध्ये कुडी पाहायला मिळते. तर हा जो लसूण पाहायला मिळतो तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती हिमाचल प्रदेशचा हा लसूण पाहायला मिळते. क्वालिटीनुसार जर दर आहे तर साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकित दर या लसणासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या लसणासाठी 320 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर वेगळ्या क्वालिटीमध्ये थोडासा चांगली क्वालिटी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते उच्चांकी दर जे आहे ते जास्तीत जास्त आपल्याला 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर लसणासाठी पाहायला मिळते. तर मागच्या आठवड्यामध्ये साधारणतः दर जे आहे ते 350 ते 380 रुपयापर्यंत लसणाचे दर गेलेले पाहायला मिळाले होते. परंतु थोडासा मार्केटमध्ये हलक्या मालाची आवक थोडीशी आपल्याला चायना माल जो आहे तो म्हणता येईल, तर त्या मालाची आवक थोडीफार पाहायला मिळते. त्यामुळे लसणाचे दर आहेत ते चांगल्या क्वालिटीमधले लसणाचे दर कमी झालेले पाहायला मिळतात. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील.